मित्रांनो, वेलकम टू द डे 54 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. डे नाही, आता नाईट झालेली आहे. बाहेर बघू शकता तुम्ही. आत्ताच आपला दिवस चालू झालेला आहे, कारण की आज जरा दिवस बिझी होता, त्याबद्दल नंतर सांगतो. पण आता आपण कुठे आहोत? आपल्या मागे आहे वर्ल्ड फेमस आर्टिस्ट श्रिया. वर्ल्ड फेमस आर्टिस्ट श्रिया, माय वाईफ डुईंग मेकअप. यांचं वॉल पेंटिंग, यांचं काम इकडे आहे. आणि हे आहे मोनोक्रोम पॅटिसरी मध्ये. आणि आपल्यासोबत शेफ तन्वी, जिला आपण लास्ट टाइम शिकवलेलं ऑमलेट शेफ नीलनी. सो एक उधार म्हणून काय बोलतात त्याला, आज एक फेड, परत फेड म्हणून ती मला आज शिकवणार आहे केक बनवायला. कुठला तो आता ती सांग, कुठला केक? आपण बेसिकली एक शिफॉन केक बनवणार आहोत. नाव सांग फक्त केकचं, मला प्रोसेस नकोय. असं नाव असं नाहीये. बेसिकली शिफॉन केक आणि चॉकलेट फ्रॉस्टिंगचा केक बनवणार आहोत. शिफॉन केक, चॉकलेट फ्रॉस्टिंग असा एक केक बनवणार आहोत मी आणि श्रिया. जस्ट लिपस्टिक लावलेली. आणि हिंदी तर लय बनवलेत, पण मी आयुष्यात पहिल्यांदा केक बनवणार आहे. आणि ऑफकोर्स आपण बेस्ट शेफ कडनंच, बेकर अँड शेफ अँड एव्हरीथिंग कडनंच. आणि हिने आपल्या बड्डेला जो मँगॉकचा केक बनवलेला, सो त्याच्यामुळे बोललो ॲटलिस्ट आपण एक मॅडागास शिफॉन बनवून बघूया. ठीक आहे. सो लगेच आपण चालू करूया आणि बघूया आमचा केक सक्सेसफुल होतोय की नाही. आणखी आम्ही असं चॅलेंज दिलं आहे तन्वीला की तू काहीच हात नाही लावतो, सगळं आम्ही करणार. सो मटेरियलमध्ये मी काढून ठेवले. दीज आर मार्शमेलोज, दिस इज कोकेन, दिस इज लस्सी, आणि हे आहे भात. याचा आम्ही एक शिफॉमॅटिका केक बनवणार आहे. आणि आम्हाला मदतीला इकडे एक माणूस आहे, खायची मदत करणार ना, कसाही झाला तरी. खाऊन झालं नावं ठेवायला आम्ही माणूस बोलवला आहे. जर वाईट झाला तर श्रियाने बनवला, चांगला झाला तर नीली बनवला. समजला? सिम्पल. तो बसलाय ना तिकडे जज करायला. सगळे जे रियालिटी शोज वगैरे असतात ते काय आपल्याला कुठे माहितीये की चांगला झालाय नाही. ती काय बोलते माहितीये ना, हे आता आई कुठे काय करते मध्ये असं कुकिंग कॉम्पिटिशन चालू आहे, ते तिच्या बॅक ऑफ द माइंड इधर मगज में खाली वही है भाई. सुदर्शन मेट्रोचा ऍप खोललेला आहे, रेल्वेचा ऍप. बाय बाय सुदर्शन, बाय. कसा ऑकवर्ड करून सोडला वगैरे सुदर्शन. काय होतं त्या ऍपचं नाव? एम इंडिकेटर. ओ भाई, इट्स बीन एजेस सिन्स आय हॅव युज्ड एम इंडिकेटर. वेगळाच फ्लेक्स आहे. हॅलो, उभे राहायचं म्हणजे. काय? ठीक आहे. सर्वात पहिले काय करू? तुम्ही एग सेपरेट करायचे. एग सेपरेट म्हणजे ओके. एग योक पासून व्हाईट पार्ट बाजूला काढायचा. तू एग व्हाईट्स ह्याच्यामध्ये टाकायचे, एग योक्स ह्याच्यामध्ये टाकायचे. जर चुकून एग योक ह्याच्यात पडलं तर नंतर काढता येईल ना? नाही तर वांदे. एकदम वांदे तर अजून अंडे आणू आपण एवढं घरच्यामध्ये. सॉरी. फोडला. आणि माझी अशी पद्धत आहे. ठीक आहे. पूर्ण अंड एकदम हलका हाताने फोड ह्याच्यामध्ये. आणि मग एग योक हाताने काढ. त्याने नको काढू, कारण फुटणार. एग योक फोडायचं पण नाही. अख्खं एग व्हाईट पाहिजे. एग व्हाईट मध्ये जरा पण एग योक नको आणि कच पण नको. व्हेरी गुड. गुड जॉबीज. मी एक करणार आहे. गुड जॉबीज. शूट करतेस ना, हे शूट करायचं आपल्याला. ह्याच्यातच टाक. आता एग योक काढून आता एग योक कर, असं त्याला हे कर, म्हणजे एग व्हाईट सगळे पडतील. आणि हे बघा, हे बघा. परफेक्ट. पहिला टास्क सक्सेसफुली आपण केलेला आहे. गुड जॉबीज. गुड जॉबीज. मूवीज ऐकलं. आता ना तुम्हाला एग व्हाईट्स फ्लफ करायचे, पण हे थोडंसं रिस्की टास्क आहे. ठीक आहे. थोडंसं डिफिकल्ट आहे, बिकॉज जेव्हा एक जण विप करतं ना, तेव्हा दुसरं एकदम हलक्या या स्पीडनी साखर टाकणार त्याच्यामध्ये. मला असं वाटतं हे काम मी करतो.
पूर्ण साखर संपेपर्यंत याच स्पीडने टाकायची आहे साखर आणि एग व्हाईट्स दुसरं जण विप करणार. जर एकत्र टाकली तर ते एग व्हाईट्स बसणार, मग तुमचा केक फ्लफी नाही होणार. ठीक आहे, बोल लवकर चूज. ह्याच्याने करायचं ना? हा ह्यानेच करायचं. चालू करू का? हा चालेल. कधी चालू करतो ते तर मी तुला सांगेन तेव्हा चालू कर. जेव्हा ते थोडंसं क्लाउडी आणि मिल्की होतं ना तेव्हा तू चालू कर. करू चालू. इथे ठेवायचं याच स्पीडला. मी सांगेन त्याच्यात सुरुवात करू टाकायला. बरोबर आहे. थोडंसं अजून टाकलंच चालेल. बघा बायकोने किती काम केलं किचन मध्ये तरी ही साखर टाकून गोडवा नवराच आणतो, लक्षात ठेवा. संसाराला गोडवा हा नवरा आणत असतो. संपली आहे कधी सुट्या गिनती झाली आता. साहब काय दिसतंय. बंद कर. आता याची एक टेस्ट असते, मी तुम्हाला टेस्ट दाखवते. ठीक आहे, लांब जा तू. टेस्ट की टेस्ट अशी. अरे भाई गाम फाटून जर डोक्यावर पडलं तर ते विप नाही झालंय. जर डोक्यावर नाही पडलं तर ते परफेक्ट विप. आणि माणूसच डोक्यावर पडलेला असेल तर काय करशील. आणि जर म्हणून तू नाही मी डोक्यावर पडलेलं म्हणून ती बोलली की माझ्या डोक्यावर करायला पाहिजे होतं. डोक्यावर पडलं असेल तर काय नाही, पडलं तर बेकार. तिला पाण्याची बाटली तशी इकडे आहे माहिती आहे ना बीटर सडते आतमध्ये. बस पतल्या स्ट्रीक से उसमें डालने का आणि ते विप करत राहा. थोडं परपेंडिक्युलर पकड. रोज आला रे मी तू. हे सगळं मी लहानपणी बनवलं आहे. चक्का बिक्का बनवून मला आईस्क्रीम बनवताना मम्मी घरी बनवायची तेव्हा हे सगळं मीच करायचं. त्यामुळे हे मला वापरता येतं बापवाला. ह्याच्यामध्ये तुम्ही हे मैदा आहे त्याच्यामध्ये एकदम थोडं थोडं करून टाकायचं. वाई दिसते. आणि ह्याला ना फोल्ड करायचं फक्त. पण फोल्ड करायचं. कट फोल्ड एक मेथड असते जे आम्ही युजली स्पॅच्युलाने करतो, पण हा केक ना खूप फ्लफी आहे तर आपण ना विस्कनी फोल्ड करू. मी तुम्हाला एकदा दाखवते, त्याच्यानंतर तुम्ही करा. ठीक आहे, तर मैदा हा थोडासा मैदा टाकला की हे मधून घ्यायचं असं. फक्त जितक्या हलक्या हाताने होऊ शकतं तितक्या हलक्या हाताने करायचं. करतच राहायचं. हां, जोपर्यंत मैदा संपत. हां ठीक आहे. तर तुम्ही एक चीट करू शकता. एक जण चमच्याने टाकू शकता आणि एक जण कंटिन्युअस हलू शकतो. जर हे बॅटर बसलं तर तुमचा केक ना चपातीसारखा कडक होणार, ढोकळ्यासारखा कडक होणार. घरी बनवलेला पेल ढोकळा जसा असतो तसं. त्यामुळे दिस इज अ व्हेरी क्रुशियल स्टेप. हे करत राहा. ठीक आहे, घ्या. हे कोण करताय करा. मी तुम्हालाच करते. कपडे फोल्ड करा, इथे केक पण फोल्ड करा. फोल्ड. श्रेया घे थोडं मोठा स्पून घे. फोल्ड. थांबायचं नाही दरवेळेला असं. नको, थांबलंच नाहीस तरी चालेल. हे बघा असं पण चालेल ना. खूप फास्ट नको करूस. बसेल. हां बसेल ते. ओके. आता याला कसं नाही बसवतं ते कळलं. थोडं मध्ये मध्ये बाउल पण करू म्हणजे ते एका साईडला खालती नाही जा. प्लीज लुक ॲट माय थंब. म्हणजे अंगठ्यावर पडतंय. झालं ना. तर आपल्याकडे आता एक मेल्टेड बटर आहे. मेल्टेड बटर आहे आणि हे हा बस थांबून जा. त्याला टाक नको करूस. मेल्टेड बटर आहे आणि हे दूध आहे. ठीक आहे, हे फक्त आता त्याच्यात मी टाकेन. परत तसंच फोल्ड कर. ठीक आहे, जस्ट फायनल स्टेप. ह्यानी केकला आपल्याला वरती ना छान एक कलर येतो बटरने. व्हेरी गुड. झाला. हो झालं तुमचं स्पॉन्ज रेडी. करायचंच नसतं. कसं आपल्या हातात. तर आम्ही मोनोमध्ये मोल्ड्स नाही वापरत. मोनो काय? मोनोक्रोम मध्ये सॉरी आम्ही मोल्ड्स नाही वापरत.
आम्ही रिंग्स वापरतो. त्या जो रिंगला मोल्डच आहे म्हणजे बेसिक. हा म्हणजे असं बेस वाला नाही करत. जस्ट सेव्ह अस सम टाइम. ओके. तर ह्याच्यामध्ये आता आपण बॅटर टाकू आणि बेक करू फॉर 180. ताट बीट घे ना ताट वगैरे. बापरे. काय वाटतंय तुम्हाला आत्तापर्यंत प्रोसेस जरा कॉमेंटमध्ये सांगा. आत्तापर्यंत आवडली का? शेफ बनायचे पूर्ण क्वालिटीज माझ्यामध्ये आहेत पण माझ्याकडे चुकून मी या क्षेत्रात आलो आता असं मला वाटायला लागलंय. इगो वगैरे आलाय मला काहीच. बघा pour it over. Pour it over, नील. pour it over. स्पॅच्युला की डायरेक्ट कसं पण त्याला सगळं टाकायचं. कसं पण टाक. Come on guys. वा वा. सुंदर. सो नाईस फोल्ड्स. कपडेही तसे छानच फोल्ड करतो. मा सगळ्यात छान करतो ग. लग्न केलं तिकडे एक डिसिजन मेक. आता हे एवढं सगळं. अरे काढतोय भाई जरा थांब जरा. पेशन्स इथे तरी दाखव. तुझ्यासोबत माझे पेशन्स नव्हतेच तुझ्यात माझ्यामुळे आले. तुझ्यासोबत चालेल ना असं असं चालतं ना. स्पॅच्युलाची काढायची डायरेक्ट बाउल फिरवायचा. ओ Okay, there So you guys, go. the sponge base is ready. आता ह्याला आपण गॅसवर गरम करणार नाही. वाव. आपण याला 180 वर बेक करणार आहोत फॉर अबाउट 30 मिनिट्स. 25-30 मिनिट्स. का बोलतोय एवढा वेळ लागणार? ठीक आहे चालेल. मिलते हैं ब्रेक के बाद 25 मिनट बाद. आला भाई आतमध्ये. गणपती बाप्पा मोरया. गोलला फिरत काय? नाही. का ग? मायक्रोवेव्ह नाही आहे तो. महाग आहे. ओव्हन आहे. सो मित्रांनो आता आपण बनवणार आहोत. जोईच्या तोंडातून मी 1170-80 शब्द ऐकलेला आहे. गणेश गणेश गणेश. बोला हे गणेश काय असतं. आज आपण इथे बनवायला शिकणार आहे. कुत्र्याचं जेवण नाही आहे. हे चॉकलेट आहे. डार्क चॉकलेट. अरे तसंच वाटतं ना पेडिग्री टाईप. आणि हे काय फेविकॉल काय आहे? फेविकॉल. हा फेविकॉल. फेविकॉल बोल काय आहे? सो हे बेसिकली 70% चॉकलेट आहे. ओके. वी यूज कॅलिबू आहे आणि हे क्रीम आहे. 2:1 फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीम. आणि काय टू हेवी फॅट क्रीम आहे. Okay. 2:1 च्या रेशिओमध्ये घेतो. म्हणजे 100 ग्रॅम चॉकलेट असेल तर 50 ग्रॅम क्रीम या रेशिओ. ओके समजलं तुम्हाला काय तर बघा आता लिहून ठेवा काय ठेवायचं ते. चला हा पुढे काय? ठीक आहे. आता आपण हे दोन्ही मेल्ट करणार आहोत. मेल्ट करणार आहोत. ओके. पण मायक्रोवेव्ह मध्ये. थांब आम्ही करणार आहे तू नको करू. हा तुम्हीच करणार आहात. ओके. तर ह्याला ना बिकॉज हे आम्ही खूप AC मध्ये असतो त्यामुळे हे थोडंसं थंड होतं. युजली चॉकलेट कधी डिरेक्टली आम्ही गरम करत नाही. आम्ही क्रीम गरम करतो आणि याच्यात टाकतो. पण आता हे 15 सेकंड्स थोडंसं पहिले मायक्रोवेव्ह कर. 10 सेकंड नंतर हे असे दिसतात. ओके. चॉकलेट दिसते. आता ते प्रॉपर कुत्र्याचे वाटते. हा पुढे. सो आता आपण गरम करतोय क्रीम. किती सेकंड? 1 मिनिट जवळपास पण 30 सेकंड्सच्या गॅपवर. लय बाबा काय काय हे. ह्यापेक्षा आपण 300 रुपयात ऑर्डर केला असता. हे घ्या. सो आपला हे रेडी झालेलं आहे. फ्रेश क्रीम गरम आणि याच्यात आता मी टाकणार आहे फ्रेश क्रीम. क्लोजअप शॉट घ्यावा सिनेमॅटोग्राफरनी. ही सपाचिलोने काढून घेऊ का? सपाचुला. थंड होईल नाही तर. ठीक आहे. आता आता ते फक्त मिक्स कर. मिक्स करताना काही विरघळत आहे चॉकलेट बोलते. हा. गणेश असं बोलतं काय? जेवढं विरघळायला पाहिजे
तेवढं नाही विरघळत. मग त्याला एकदा त्याला हीटने स्लॅप केल्यानंतर मग आपण त्याला मायक्रोवेव्ह करू शकतो 20-20 सेकंड्स. ओके, तुम्ही ऐकताय का हे शब्द? हीटनी स्लॅप केल्यानंतर मग त्याला आपण मायक्रोवेव्ह करू शकतो. ही तन्वी सोबत राहिलं तर असे लय इंग्लिश शब्द मला मगासपासून मी मॅडागास्कर मॅडागास्कर जागा आहे. हा मला स्लॅप करू. अरे पण तू हीट नाहीयेस, हा तू कूल आहेस, तू हीट नाहीयेस. समजलं ना, हीट नाही आपण तर कूल आहे बाय. सो आता आपण मायक्रोवेव्ह केलेलं आहे याला 15, 20, 25, 40 सेकंड. आता गणेशची वेळ आलेली आहे. चॉकलेट कसं विरघळत आहे बघा मित्रांनो, अजूनही नाही विरघळत आहे. तर ते क्रीम हेवी झाल्यानंतर ते विरघळतं. एकत्रीकरण करते. राहू दे, मराठी राहू दे. एकत्रीकरण काय आहे शब्द तन्वी तू सांग. त्याला एकत्रीकरण. एवढं मराठी नाही येत मला. इंग्लिशचं विचार दिलं, इंग्लिशचं येतं. होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर तुम्हाला मी माहिती आहे का? ओ बॉय तसं करतो ना. यार काय एक मिनिट, तू ना त्याला चुकीचं हे कर. मग सांग ना, तुझं काम आहे सांगणं. मी का मास्टर नाही हे आहे. असंच कर. हा ओके ओके चल ते ना मग सांग ना, तू मला सांग. म्हणजे तू फोल्ड केलंस तसंच करते बरोबर. हा. आणि ते एका दम मध्ये कधीच विरघळत नाही, त्याला 2-3दा मायक्रोवेव्ह करायलाच लागतं. सो मित्रांनो, आपलं गणेश प्रॉपर रेडी झालेला आहे. इथे 4-5 वेळा मायक्रोवेव्ह केल्यानंतर आम्ही त्याला कट प्रोसेस करून तुम्हाला दाखवतोय बघा. सो दिस इज आवर गणेश, दिस इज हाऊ इट इज चेक्ड. बरोबर येस मारलाय मी. लम्प्स नको असतात, लम्प फ्री हवे. परफेक्ट झालं. लंप फ्री करा नाही तर आपला केक होऊन जाईल. नाही असं काय नाही, स्मूथ होऊन जातो तो. गणेश. आता याला आपण फ्रीज करणार आहोत फ्रॉस्टिंगच्या आधी. अच्छा, हा फ्रीज फॉर हाऊ मच टाइम? जोपर्यंत तुझं केक बेक होतं तोपर्यंत फ्रीज करायचं, म्हणजे थोडंसं थिक होतं सो दॅट यू कॅन फ्रॉस्ट इट वेल. झालंय पण चांगलं झालंय. केक आपला स्पंज रेडी झालेला आहे. The king. Good spot, not bad. Sorry. Wow, color bug. What a color. बापाला. Very nice. मस्त झालं मस्त. ठीक आहे, आता आपण हा थोडा वेळ फ्रीज करायला ठेवू. मी तुम्हाला फ्रॉस्ट करायला देते विथ द गनाश दॅट यू मेड. गणेश फ्रॉस्ट करायचं, आपल्याला फ्रीज करायचं. चला भागात नाही. केक्स लाइंड अप आहेत. सो सॉरी. चालला भाई आतमध्ये. काहीच आता सगळं रेडी आहे सामान आणि द मोमेंट ऑफ ट्रूथ इज गोइंग टू कम इन हिअर इन बिटवीन फ्रंट ऑफ यू. हे काय हे बटर क्रीम आहे. बटर क्रीम, गणेश, बेस, स्पॉन्ज ब्रेड, टॉपिंग्स, लिंबू सरबत काय इकडे मला माहिती नाही. सिरप आहे. सिरप आहे. ठेवायचं आहे. टर्न टेबल आहे. चल कर पकड. अच्छा, आता काय करायचं पहिले 1/2 इक्वल साईज मध्ये 1/2 करायचा. मधून असा थोडी कापणार नील. असा हो असा. सबसे तर मी तुला सांगते, हे पहिले ना अशी हलकीशी अशी मार्किंग करून घे. ठीक आहे, अशी पूर्ण केकची अशी मध्ये मार्किंग करून घे आणि मग कापायला सुरुवात करायची. हे तूच करतोयस मी. एक हात वरती ठेव ना तर केक खालेल तो. परफेक्ट. फिरवतच राहा. असं कापलं असतं त्याचा चुरा पडेल. कधीपासून जॉबला. बघा काय कापलाय बाय डायरेक्ट
वरचा लेअर पण ठीक आहे. थोडासा मी पण झाड आहे एवढं का त्याच्यामध्ये. नीलसाठी गुड. सी हाऊ स्पॉन्जी आता ह्याला थोडंसं सिरप मार. कसं असंच त्याला नॉर्मली सिरप जसं देतो फक्त थोडंसंच मार ना असं. घाबरवतं का त्याला मग? आणि ह्याला पण मारवतात कारण ह्याचं ना आपण हे वापरणार आहोत तर ह्याच्यावर टाकलं चिकटण्यासाठी असतं का? नाही हे थोडंसं सॉफ्ट बनवण्यासाठी Moist. मॉइश्चर ह्याच्यावर टाक वरतून? गळून जाणार बघ. हा. कळलं म्हणून ह्याच्या आतल्या साईडला टाकायचं. बस 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 बस. तुम्हाला मी हे तू बनवलेलं गनाश आहे ते दिलेलं आहे ते मधल्या लेअर मध्ये टाकायचं. मग हे टाकायचं मग तू त्याला बटर क्रीमनी फ्रॉस्ट करायचं आणि पायपिंग बॅग्स दिलेले आहेत आणि थांब ना nozzles. पुढे पण नको एक एक प्रोसेस नाही करूया. नील आपल्याला सेंटरला खूप टाकायचं. बारीक लेअर पाहिजे. एक मिनिट हे ना टाकायचे थोडस झप 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 कर त्याला. सगळं टाकशील जोरात फट 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 स्पँक इट बेबी. कम ऑन अरे पकड पकड बरोबर पकड. प्रणीत द मसल वर्क इज हॅपनिंग. परफेक्ट परफेक्ट. बघ जर कलर जर चेंज झाला ना दॅट गिव्स यू अ व्हेरी नाईस कन्सिस्टन्सी. नील आपल्याला चलो त्याला दोन बंद कर. दोन बंद कर. असं टाक त्याला 2-3दा. हा बऱ्यापैकी टाक टाक ओके. टाक अजून थोडंसं. अजून हा इकडनं नाही पातळ. नाही, नाही त्यांनी त्यालाच करत होते आपण. ते त्यालाच करून देते मी. बस 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 त्यांनी नको काय करू केक काढ. सॉरी सॉरी. आता ही पॅलेट नाईफ आहे ह्यानी असं 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 करून त्याला स्प्रेड करायचं. आता नील माझ्या बर्थडेला केक बनवेल. बनवू शकतो. बनवू शकतो. तन्वी असताना बरोबर तर काय तन्वी असताना नाही नी- तन्वी क्या बात आहे. हो फुल प्रोफेशनल. असं तू केकला हे नको करू स्पॉन्ज काढशील. हा अजून घे वाटलंस तर. एक बनवतोय तो श्रिया आणि ताई. विनायक. ऑर्डर कर. परफेक्ट. आता हा त्याच्यावर ठेवून दे. थांब मी तुला ना जर एक हे देते म्हणजे हे हलणार नाही. हा उलट असंच ठेव असंच ठेव असंच. असा हा ठेव असा. हो. आता ह्याच्यावर तुला चॉकलेट टाकायचं किंवा बटर क्रीम ते तू डिसाईड कर. बोल काय पाहिजे चॉकलेट की डिसाईड कर तूच माझ्या बर्थडेला केक बनवणार असेल. तूच डिसाईड कर. दोन्ही टाकू शकतो. हो मग दोन्ही टाक. पण क्लोजअप शॉट्स पण केलं. हाफ करूच लिया. हो तुम्ही हाफ एन हाफ करणार आहे. चालेल ना. ते जसं हवं तसं. हे एवढं कमी. हाफ नील हाफ. लवकर करतात मी पेशन्स टेस्ट होत आहे. नाही नाही माझ्यात खूप पेशन्स आहे. पेस्ट्री शेफ आहे मी. हो आता ते ना चॉकलेट झालं. घट्ट आता नको लावस नाही तर केक स्पॉन्ज स्क्रेप करून दे. यिन बनवणार आहेस का तू? हा हा शेरीज. आता नाही होऊ शकत इंडियन. आता झाला तुझे होऊ शकतो. अर्धा शेप झाला ना इंडियनचा. हो वरती कवर कर त्याला. त्याच्यावरती लावून दे.
गान फाटत इनियान. नाईस, नॉट बॅड. हे बघ मी तुला दाखवते. बटरक्रीमचं एक प्लस पॉइंट असतो. ठीक आहे, असं क्लीन पॅलेट घे आणि असं फिरव. झालं क्लीन. येस, तू जर प्रेशर दिलंस तर आतला केक दिसणार. मच चॉकलेट इज वेस्टेड गाईज. साठून काढ. नाही लागणार, होईल व्यवस्थित. अशी फक्त बोर्ड फिरवायचं. आता क्लीन अप करणार आहोत आपण. स्वच्छ. अँगल. श्री आता काही करत नाही, फक्त तिकडे ऑर्डर सोडते. दिस इज लाईफ. अँगल पण आहे. दिस इज बेसिकली माय लाईफ. जास्त तोंड चालू नको, हात चालू. टिश्यूने फक्त क्रीम वेस्ट होते एवढंच आहे. हा, ते तू एक्सेस काढलं तर आम्ही तरी यूज करू. चलो गेलो. तुला पायपिंग वगैरे काय करायची अजून? पायपिंग नोझल बिझलने काय करायचं? बोल काय बोल, तू बोलत राहा फक्त. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. परपेंडिक्युलर पकड, तेवढी चांगली क्लीन येईल डिझाईन. वाव, माझ्या मित्राला येत आहे. तू अशी काय का बोलते मित्राची बायको? चांगलं करतोय तू, चांगलं करतोय. सुंदर नील, सुंदर. ऐक ना, डोक्याची ना कॉन्शियस होऊन बस 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 बोलते. बस. आता थांब. मोदक पडले मोदक. मोदकचा शंख झाला. त्याला पण चेरीनी कव्हर करून टाकू. इकडे अजून एक दे, म्हणजे ते हे होईल. आत गेला भाई तो. इथे नाही करायचं. इथे नको. नको, ठीक आहे. घ्या चेरीने काय तुम्हाला डेकोरेट कराय. काय केक आहे हा, त्याचं इन यांचं काय झालंय? इन गँग झाले. अरे तोंड दिसतंय, दोन डोळे लाव फक्त. चेरी वरती ठेवायची. देठाची बाजू वर ठेव. हा, लांब लांब ठेव. 14 चेर आहेत. गुड जॉब. बघ, मी तुला प्रोत्साहन देते. असाही बर्थडे केक चालेल माझ्या हे बर्थडेला. मी कसाही दिला तरी तुला घ्यायचाच आहे, पण खायचाच तू आहे. हे का केलंस ही घाणगिरीमध्ये? तेच घाण नाही, छान बॅलन्स दिसत होतं. होत. नाही मगाशी बॅलन्स होता. आता इन यांच्यामध्ये 2 डॉट पण असतात. मग तिथे काय द्या? तिकडे आता देतो ना मी डॉट बघ. अरे मग पाईप टाक सॉरी ना. सॉरी. हा, बरोबर इथे दे. हा, इथे ऑफ बॅलन्स होतो. केवढं प्रेशर मध्ये टाकते ती नीलला. बघ ना, कामच तेवढं आहे. ऑफ बॅलन्स नाईस. गेलाच आहे पण वाटतोय इंडियन वाटतोय. इन यांड झालाय. इन यांड झालाय ना केक. काय बोलतो? आता याला थोडंसं फ्रीज करूया, हा मगच खाऊया. हा ऑफकोर्स. चलो. So guys, it's time to taste the cake. म्हणजे ह्या दोघी या दोघी टेस्ट करतील आणि सांगतील आणि मग मी टेस्ट करेन. सो हॅपी बर्थडे तर झाला माझा, पण परत हॅपी बर्थडे टू यू. अरे नको, लोक परत याच्याकडे हॅपी बर्थडे येईल. हॅपी त्यांना कळत नाही की बर्थडे झालाय. 3 दिवसांनी. सो
स्वतःनी बनवलेला केक पहिल्यांदा कापताना चेरीवाला का खूप भारी वाटत आहे मला. क्या आवाज आहे. नीट Nice. कापून दे. गुड क्लीन कट आला एकदम. भरवा एकमेकांना. एकमेकांना कशाला चांगला मोमेंट ऑफ द ट्रूथ. स्वतःला आवडला तर ठीक आहे. स्पंज अजून सॉफ्ट होऊ शकतो. आता चांगलं लागतं. ते चेरी सोबत झालं मला आवडलं पण असा चांगला लागतोय. मग हा बघ थोडासा खालचा ब्रेड थोडासा कडक ब्रेड बोलतोय ब्रेडच ना स्पॉन्ज जो आहे खालून जरा कडक झाला मग ते लागायला नव्हतं पाहिजे. पण फर्स्ट टाइम इट्स नॉट बॅड ॲट ऑल. सो गाईज कसा वाटला तुम्हाला बनवलेला केक? मी आणि श्रेयाने तर काही केलं नाही पण मीच बनवलाय मोस्टली. बट श्रेयाने काय केलं नाही भाई. मी बोलते मी आणि श्रेयाने मी पण होती ना. तू तर गायडन्स होती ना भाई. तुझा काय महत्वाचा केक मी बनवलाय भाई. माझं काय म्हणजे तुझा तर गायडन्स अंडर गायडन्स यू. गार्डन्स. जेवू नकोस केक आहे तो बस कर. एवढा आवडला काय? इतना पसंद आहे क्या? अरे तुझ्या बड्डेला बनवतो बाबा थांब जरा येऊ तर ते बड्डे. सो तुम्हाला कसा वाटला हा केक प्लीज कमेंट मध्ये सांगा. ऑमलेट नंतर आता मी केक पण बनवायला चालू केलेला आहे. सो ऑर्डर बिर्डर देऊ नका. ऑर्डर ती इथे मोनोग्रामलाच द्या ऑर्डर. पण प्लीज सांगा कॉमेंटमध्ये कसा दिसतोय. ओव्हरऑल रेटिंग आउट ऑफ 10 मला सगळ्यांकडनं हवं आहे. आउट ऑफ 10 तुम्ही या केकला किती द्याल? आता प्रत्येकाला खायला तर घालू शकत नाही मी. पण श्रिया आणि तन्वीच्या रिव्ह्यूवरनं तुम्ही काय असं बघतो रुलिंग आहे ना. हां श्रिया आणि तन्वीच्या रिव्ह्यूवरनं तुम्ही एक गेस करून जरा सांगा की आउट ऑफ 10 तुम्ही या केकला किती मार्क द्याल. इंग यांग बनवायचं जे काय मी प्रयत्न केलं आहे ते नीट झालंय का नाही वगैरे वगैरे. आणि ओव्हरऑल फर्स्ट टाईमच्या हिशोबाने मार्क द्या. की डायरेक्ट एकदम मास्टर शेफ लेवलला जाऊ नका. आणि याच गुड नोटवरती आपण हा ब्लॉग एंड करूया. मला माहिती आहे इथलं इथे सगळं संपवलं आपण. बट कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब राईट नाउ. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पोलीस स्टेशनला कंप्लेंट